बेलवडे बुद्रुक येथे शिवसैनिक संतोष शिंदे यांच्या घरावर बोरोडे येथील विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी भ्याड हल्ला केला। घरामध्ये घुसून त्यांच्या आईला दमदाटी करण्यात आली, तसेच घरामध्ये सर्वत्र गुलाल टाकण्यात आला होता। याचाच निषेध करण्यासाठी युवासेना निरीक्षक वीरेंद्र मंडलिक यांनी मुरगुड ते बिद्री निषेध मोटरसायकल रॅली काढून बिद्री येथील चौकामध्ये जाहीर निषेध व्यक्त केला। यावेळी निश्चित सभेमध्ये राज कांबळे, संतोष शिंदे, शीतल फराटे, युवासेना निरीक्षक वीरेंद्र मंडलिक यांनी मनोगती व्यक्त केली। तसेच यावेळी बोलताना वीरेंद्र मंडलिक यांनी सांगितले की अशा प्रकारचा भ्याड हल्ला करणे म्हणजे अत्यंत संतापजनक बाब असून या संदर्भातील आरोपींनी लवकरात लवकर येऊन संतोष शिंदे यांची माफी मागावी आणि त्या संपूर्ण कोल्हापूर जिल्हा बिद्री येथे एकत्र करून संबंधित व्यक्तीच्या घरी जाऊन जाब विचारण्यात येईल। त्याचबरोबर संपूर्ण शिवसेना आणि मंडलिक गट संतोष शिंदे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून त्यांना लागेल ते सहकार्य पुरवण्यात येईल असेही त्यांनी सांगितले। माननीय संतोष शिंदे आमचे सहकारी आहेत। हे शिवसेना आपले एसटी महामंडळ जे आमची संघटना आहे यांचे सरचिटणीस आहेत। यांच्या घरी परवा दिवशी 11 तारखेला काही लोकांनी तिथं गुलालची उधळण केली। म्हणजे काही विरोधकांनी त्या ठिकाणी गुलाल टाकला। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोवर सुद्धा गुलाल टाकला। यांचे वडील मयत आहेत, त्यांच्या स्वर्गीय यांच्यासुद्धा फोटोवर त्यांनी गुलाल टाकला आणि घरभर गुलाल पसरला होता। त्यांच्या घरामध्ये फटाके टाकण्यात आले आणि मग त्याच्यानंतर हिने सुद्धा प्रचंड प्रमाणात घाबरले होते। त्यांची आई ICUमध्ये ॲडमिट आहे, त्यांना मी काल बघून आलो। खरं म्हटलं तर या तालुक्यामध्ये आताच नुकत्याच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार पडल्या, त्यामध्ये 18पैकी 17 उमेदवार त्यांची निवडून आले आणि आमचा एकच उमेदवार निवडून आला, बालाजी फराटे। तरीसुद्धा त्यांच्या पोटात कशासाठी दुखते मला कळत नाही। मुश्रीफ साहेब नेहमी म्हणतात की कागलची बारामती करतो, बारामती करतो। त्यांनी कागलची बारामती कधी करू शकले नाही, पण कागलचा बिहार मात्र त्यांनी 100% केला, ते मला बोलावंसं वाटतं। आणि आज आम्ही खरं म्हटलं तर बोरोडे गावामध्ये जाणार होतो आणि बोरोडे गावामध्ये जाऊन तिथं आम्ही दाद मागणार होतो, पण आम्हाला मुरगुड प्रशासनाने विनंती केली की आपण बोरोडे गावात न जाता बिद्री या ठिकाणी तिथं थांबावं आणि इथं निषेध दर्शवावा। आम्ही मुरगुड ते बिद्री आज निषेध रॅलीसुद्धा त्यानिमित्त काढलेली आहे। माझं सर्वांना या माध्यमातून सर्व नेत्यांना विनंती हीच राहील की कागल तालुका हा विचारांचा तालुका आहे। कागल तालुका मुळात आपण बघितला तर राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म हा कागल तालुक्यामध्ये झाला। महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु गोपाळकृष्ण गोखलेजी यांची कर्मभूमी ही कागल आहे। स्वर्गीय मंडलिक साहेबांची विचारांचा कागल, स्वर्गीय विक्रमसिंग घाडगे साहेबांच्या विचारांचा हा कागल आहे। आणि या कागलमध्ये अनेक वेळा अनेक भांडणं झाली, पण ती निवडणुकीपुरती भांडणं होती। निवडणुकीच्या नंतर अशा पद्धतीनं कुठंच होत नव्हतं। आता 9 तारखेला निकाल लागला, त्या दिवशी हे सगळं घडलं असतं तर समजलं असतं, पण हे घडलं 11 तारखेला। म्हणजे ठरवून यांच्या घरावर त्यांनी तसं म्हटलं तर हा हल्ला केला आणि या भ्याड हल्ल्याचा मी या निमित्त निषेध तर करतोयच, पण त्या सर्व मुलांना, ज्या 10 मुलं यांच्या घरावर हल्ला केला होता, त्या 10 मुलांना मी पुढच्या गुरुवारपर्यंतची तारीख देतोय। पुढच्या गुरुवारच्या आत त्यांनी संतोष दादांची व त्यांच्या आईंची जाऊन माफी मागावी। जर असं नाही झालं तर ते येत्या शुक्रवारी आम्ही कागल तालुका नव्हे तर कोल्हापूर जिल्हा या बोरोडेच्या हद्दीच्या इथं आम्ही आणणार आणि मग त्याच्यानंतर जर काय झालं तर याला पोलीस आणि मग तिकडची लोक कारणीभूत असतील। लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट।